TYVA मराठीचा भाषिक अभ्यास विशेषतर पेपर 4चा आपण अभ्यास करत आहोत. तिसऱ्या घटकाकडे अर्थात शेवटच्या घटकाकडे आपण आलो. काल आपण भाषाविषयक समज, गैरसमज, शुद्ध अशुद्ध, लिखित अलिखित, प्रमाण भाषा आणि अप्रमाण भाषा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, मौखिक आणि लिखित असा एक आढावा आपण घेतला. आता पुढचा जो काही मुद्दा आहे त्या तिसऱ्या घटकातला तो म्हणजेच मराठी भाषेवरील अन्य भाषांचा प्रभाव. त्याच्यामध्ये संस्कृत, फारसी, द्रविडी, हिंदी या भाषांच्या मराठीवरील प्रभाव आपल्याला पाहायचा आहे. आणि त्यानंतर तिसरा जो घटक असेल इंग्लिश व युरोपियन भाषांचा मराठीवरील प्रभाव. अशा या दोन घटकांचा एक धावता आढावा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मराठीवरील इतर भाषांचा किंवा अन्य भाषांचा जो प्रभाव आहे केवळ ह्या 4 भाषांचाच नाही, कानडी, तेलुगू, मल्याळम या भाषांचा सुद्धा प्रभाव मराठीवर आहे. गुजरातीचा आहे. म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही भाषेचा विचार करतो त्यावेळेस आपलं असं लक्षात येतं की इतर भाषांचा प्रभाव हा मुख्य प्रमाण भाषेवर झालेला असतो. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा आढावा घ्यायचा आहे. ए भाऊ, अरे मोटर बंद करायच्या 5 मिनिटानंतर. मराठीवरील इतर भाषांचा प्रभावाचा विचार करत असताना कोणतीही भाषा ही एकजिन्सी असत नाही, म्हणजे स्वतंत्र असत नाही. परकीय आक्रमणे, राज्यक्रांती, दुष्काळ, भूकंप, महापूर, रोगराई, वैचारिक व धर्मक्रांती इत्यादी अनेक कारणांनी वाङ्मयापासून तर रीतिरिवाजापर्यंत परिवर्तन घडत असते. आणि आपल्याला आपण भाषाच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. कोणतीही भाषा स्थिर नाही, ती परिवर्तनशील आहे. तिच्यात सदैव बदल होत राहतात आणि म्हणून काळानुरूप बदल होतच असतो. पण ह्या परकीय आक्रमण, राज्यक्रांती, दुष्काळ, भूकंप, महापूर, रोगराई, वैचारिक व धर्मक्रांती या कारणांमुळे सुद्धा भाषेत परिवर्तन घडत असतात. आणि मग वाङ्मयापासून तर रीतिरिवाजापर्यंत परिवर्तन हे घडत असते. भौतिक व वैज्ञानिक प्रगती अत्यंत वेगाने होत असते. आणि आज आपण पाहतो भौतिक आणि वैज्ञानिक प्रगती या अवघ्या 10 वर्षामध्ये आपण कुठे निघून गेलेलो आहोत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या किंवा मी आज तुमच्याशी ज्या साधनांच्या सहाय्याने बोलतो आहोत ही वैज्ञानिक क्रांती आहे. मित्र, लक्षात घ्या. आमच्यापर्यंत मोबाईल काय तर फोन जेमतेम माहीत होता. आता मूल जन्माला आलं की ते मोबाईल घेऊन जन्माला येतं असं म्हटलं तरी चालेल. असो. आणि म्हणून वैज्ञानिक प्रगती अत्यंत वेगाने होत असते. कारण तेथे फायदा, नफा, तोटा यांचा विचार होतो. अशी प्रगती झाली तरी समाज चटकन जुन्या सवयी, विचार, परंपरा यांना सोडत नाही. जरी स्थित्यंतर होत राहिली, आज आपण जरी विज्ञान युगात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या, इंटरनेटच्या वावरात असलो, वैज्ञानिक युगात वावरत असलो तरी आपली पारंपरिक जी काही संस्कृती आहे ती आपण काही लगेचच विसरत नाही. आज हळूहळू परदेशात राहणारा तरुण किंवा तरुणी आणि देशात राहणारा तरुण किंवा तरुणी यांचं या इंटरनेटद्वारे लग्न जोडत आहेत, एकमेकांना पसंत केलं जात आहे. पण शेवटी लग्न जुळणं आणि लग्न प्रत्यक्षात होणं, प्रत्यक्षासाठी त्या दोघांना एकमेकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण ही परंपरा आहे आपल्याकडे, ही संस्कृती आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून जरी आपण किती जरी प्रगती केली तरी काही गोष्टीत मात्र आपण अजूनही मूळ गाभा सोडलेला नाही. अशी प्रगती झाली तरी समाज चटकन जुन्या सवयी, विचार, परंपरा यांना सोडत नाही. त्यामुळे समाजातील वैचारिक, सामाजिक आणि धार्मिक ही 3 क्षेत्रे मंद गतीने बदलत राहतात. मात्र प्रागतिकतेमुळे नव्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरा समृद्ध होतात हे खरे आहे.
या सर्वांचा परिणाम भाषेवर घडून येतो. म्हणूनच समाजाची गती व भाषिक विकासाची गती यात समानता हवी. परिवर्तनाच्या या गतीमध्ये रेट्यामध्ये भाषा परकीय शब्द स्वीकारते, परभाषिक शब्दांचे भाषांतर करते व त्यांना नवे रूप देते, तर कधी रूप पूर्णपणे नवे शब्दही तयार करते. त्या भाषेचा शब्दसंग्रह प्रत्यय नवे रूप धारण करून समृद्ध होत असतो. आपण या प्रकारचं शीर्षक मराठीवरील इतर भाषांचा प्रभाव असे दिलेले असले तरी प्रभाव पाहता आपण कळत नकळत मराठी भाषेचा शब्दसंग्रहही न्याहाळत असतो. या प्रकरणात मराठीवरील इतर भाषांचा प्रभाव सुरुवातीला पाहिला. प्रकरणाच्या दुसऱ्या भागात शब्दसंग्रह विचार या शीर्षकाने मराठी शब्दसंग्रह अभ्यासला आहे. आणि म्हणून जेव्हा आपण मराठीवरील इतर भाषांचा अभ्यासाचा विचार करतो त्यावेळेस शब्दसंग्रह म्हणजे कोणते नवीन शब्द आलेत, मराठीतले कोणते शब्द लुप्त झालेत यांचा अप्रत्यक्ष काय करत असतो, अभ्यास आपण करत असतो. आता संस्कृत भाषेचा मराठीवरील प्रभाव हा जो मुद्दा आहे तो आपण पाहतो. संस्कृत आणि मराठी यांचा अतूट संबंध आहे हे आपण उत्पत्तीमध्ये पाहिलेलंच आहे. कारण मराठीची जी उत्पत्ती सांगितली आहे ते संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी म्हणून तिची नाळ या संस्कृत भाषेशी घट्टपणे जुडलेली आहे. आज आपण ज्या व्याकरणाचा अभ्यास करतो आहोत किंवा ज्या वर्णमालेचा अभ्यास करतो आहोत ही संस्कृतकडनं आपण स्वीकारलेली आहे. आणि म्हणून देवनागरी लिपी ही संस्कृतची लिपी आहे. तीच लिपी आपण प्रमाण मराठीसाठी स्वीकारलेली आहे. संस्कृतपासून आपण व्याकरण स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून संस्कृत आणि मराठी यांचं नाते हे अतूट आहे, कधीही न तुटणार आहे. मराठीतील धर्म व तत्वज्ञानाच्या चर्चेला वेद, उपनिषद, गीता, रामायण, महाभारत, भागवत इत्यादी संस्कृत ग्रंथांचा आधार आहे. धर्म, संस्कृती, तत्वज्ञान, विद्या, ज्ञान यांची भाषा म्हणजे संस्कृत असे एक समीकरण आजही मराठी माणसाच्या मनात आहे. कुमारिलेल भट्ट, शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य अशा आचार्यांनी संस्कृतमधून वैदिक धर्म संस्कृतीचा प्रसार केला. कालिदास, भारवी, माघ, श्रीहर्ष, बाण, बिल्हण, भृतहरी इत्यादी कवींनी संस्कृतमधून नाटक, काव्य लिहिले. विदर्भातील दामोदर, भंडारा जिल्ह्यातील कवी व नाटककार भवभूती तसेच दंडी, राजशेखर, भास्कराचार्य, महेश्वर, हेमाड पंडित, लक्ष्मीधर, त्रिविक्रम यासारखे कवी आणि ग्रंथकार संस्कृतमधून लिहित होते. पुढे शिव व पेशवे काळात वामन, रघुनाथ, नागेश, विठ्ठल, मोरोपंत यांचा मराठी रचनेवर संस्कृतचा दाट प्रभाव दिसतो. फारसी शब्दाऐवजी संस्कृत शब्द असणारा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी याच काळात निर्माण करून घेतला. त्यांचा अमात्य रघुनाथ हनुमंते यांनी तो निर्माण केलेला आहे. म्हणजे राज्य व्यवहार कोशचे लेखक अमात्य रघुनाथ हनुमंते हे होते, हे गोष्ट आपण लक्षात ठेवावी. आजही मराठीत शेकडो 70% शब्द संस्कृतच्या परंपरेतील आहेत. देव, धर्म, संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, साहित्य, आचार, व्रते या सहसा न बदलणाऱ्या बाबतीत मराठी भाषा संस्कृतनिष्ठ आहे. राजा, देव, दर्शन, नृत्य, मंदिर, मेघ, पृथ्वी, आकाश, चंद्र, तारा, सूर्य, ब्राह्मण, पूजा, निर्माल्य, उपचार, उपकार, दीप, पुष्प, पत्र, गंध, अभिषेक, मंत्र, घंटा, कलश, मूर्ती, आसन, तीर्थ, प्रसाद, कथा, कीर्तन, आख्यान, पूर्वरंग, नमन, तिथी, श्राद्ध, होम, हवन, पिंड, क्षेत्र, पिता, तर्पण, भोजन, बली, आहुती असे शेकडो तत्सम शब्द मराठीत आलेले आहेत. अशा शब्दांची टक्केवारी जवळपास 46% आहे. घर, हात, ताक, तण, पान, माकड, कमळ, कळशी, छत्री, कान, पोथी, तोंड, पाय, ताक असे संस्कृत शब्द पासून निर्माण झालेले तद्भव शब्द आहेत. म्हणजे उरचे तत्सम शब्द जसेच्या तसे आले. तत्सम म्हणजे काय की जसेच्या तसे आलेले.
आणि कान, छत्री, पोथी, तोंड, पाय, माकड, पान, तण, कमळ, कळशी, ताक, हात, घर हे तद्भव म्हणजे संस्कृतपासून बनलेले, संस्कृतपासूनच निर्माण झालेले तद्भव शब्द आहेत. या शब्दांची संख्या ही जवळपास 49% आहे. अजातपुत्र, बली, द्यात, अतिपरिचयावज्ञा, अति सर्वत्र वर्जते, अव्यापारेषु व्यापार, भवती न भवती, येन केन प्रकारेण, पुनश्च हरिओ, शुभस्य शीघ्रम, प्रथमग्रासे मत्स्यिकापातम यासारखे शेकडो वाक्प्रचार रामचंद्र, कृष्णा, यशोदा, सुभद्रा, भीम, अरविंद, पद्मावती, रवींद्र, लक्ष्मण, भरत, वासुदेव, नारायण, शकुंतला अशी विशेष नामे संस्कृत आहेत. भिस्तरवार, भगुल, वंगाड यासारख्या ग्रामीण शब्दांची मूळ रूपे संस्कृत आहेत. स्वर व्यंजनांची मांडणी व वर्गवारी, संधी, समास, उपसर्ग, प्रत्यय, वाङ्मयमधला न, त्र हे अनुनासिक, तृतीयांती एकवचनी, भावे प्रयोग या गोष्टी मराठीत संस्कृतमधून आलेल्या आहेत. आणि मग अशा पद्धतीने म्हणजे नुसते हे शब्द जरी आपण पाहिले तरी कितीतरी शब्द जे आपल्याला आज आपले मराठीचे वाटतात पण ते मुळात संस्कृतमधून आलेले आहेत किंवा संस्कृत शब्दापासून बनलेले आहेत. आणि मग असं आणि मी सुरुवातीला जे सांगितलं की संस्कृतचं आणि मराठीचं अतूट असं नातं आहे. आजही आपण अनेक शब्द म्हणजे संस्कृत शब्दांचा काय करत असतो, वापर करत असतो. त्यानंतर पुढचा जो काय आहे तो फारसी भाषेचा मराठीवरील परिणाम. आता फारसी भाषेचा प्रभाव हा 1318 मध्ये यादव सत्तेचा पाडाव झाला. मुस्लिम म्हणजे देवगिरीच्या यादवांचा, रामदेवराव यादवांचा, मल्लिका कपूर नावाच्या, अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार मल्लिका कपूरने रामदेवराव यादवांचा 1318 मध्ये पाडाव केला. म्हणजे देवगिरीच्या यादवांचं हिंदू साम्राज्य संपुष्टात आलं आणि मुस्लिम राज्य सुरू झालं. धर्म आणि भाषा यांचा शिरकाव महाराष्ट्रात झाला. बहामनी काळात व नंतरच्या 5 शाहींच्या काळात फारसी, अरबी भाषांचा प्रभाव वाढला. अरबी, फारसी, तुर्की या भाषांना शिमी भाषा अशीही संज्ञा आहे. राज्यकारभारात आलेली फारसी ही भाषा मराठा सरदार, सामान्य लोक या क्रमाने समाजात पसरत गेली. 14व्या शतकातील संतकवी सेना नाव्हीच्या काव्यात आम्ही वारकरी वारकरी करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक या चरणात हजामत, आयना असे फारसी शब्द आले. फारसीचा हा प्रभाव अव्वल इंग्रजी कालखंडापर्यंत राहिलेला होता. आजही आपण पाहतो की अनेक फारसी शब्द आपण वापरताना दिसतो. जा रे हजामाकडे जा, हजामत करू नये, आजही आपण हा शब्द वापरतो. आयना म्हणजे आरसा, आजही आपण हे जरा आयन्यात तोंड पाहणं म्हणजे आपण फारसी शब्दांचा आजही वापर करतो. यादव राजवटीपूर्वी इसवी सनाच्या 5व्या शतकापासून भारतीयांचा इराणी लोकांशी संबंध आला. व्यापार हे त्याचं कारण होतं. ज्ञानेश्वरातील जहरी, सुलतान, निसान, पोतडी असे शब्द येतात. 14व्या शतकातील मराठीवरील फारसीच्या प्रभावाचे वर्णन महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाचे कर्ते वि. ल. भावे यांनी पुढील शब्दात केलेले आहे. फारसीचा जो प्रभाव आहे या संदर्भात वि. ल. भावे म्हणतात, अर्जदाराच्या फिर्यादी काजीपुढे जाऊन त्याचा फैसला किंवा इन्साफ होऊ लागला. पत्र गेले, कागद आले, अधिकाऱ्यांचे मोकदम झाले आणि त्यांना मिळणाऱ्या वार्षिक वेतनाऐवजी सालिना मुशाहिरा मिळण्याचा सिलसिला पडला. या वाक्यात बहुतेक शब्द हे फारसी आहेत, हे लक्षात यावे. एकनाथांचे अर्जदस्त प्रकरण फारसी मिश्रित आहे. मोरोपंतांसारख्या संस्कृत प्रचूर भाषा वापरणाऱ्या कवीच्या लेखनातही फारसी, अरबी शब्द आढळतात. यादव काळात आढळणारा फारसीचा प्रभाव शिवकाळातही काही वर्षे सोडली तर पेशवाई अखेर होता. वि. का. राजवाडे यांनी मराठीतील ऐतिहासिक पत्रांची भाषिक छाननी करून मराठीतील फारसीचे प्रमाण दाखवून दिले आहे. ते असे:
इसवी सन 1638 14%, 1677 62%, 1727 93%. यावरून उपाय म्हणून शिवरायांनी म्हणजे 1727 पर्यंत मराठीमध्ये 93% फारसी शब्द आले. म्हणून शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजींनी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. अमात्य रघुनाथ हनुमंते यांनी तो तयार केलेला. फारसी शब्दांच्या ठिकाणी संस्कृत व मराठी शब्द यावेत असा त्याचा हेतू होता. या कोशात सुमारे 1600 शब्दांचे पर्याय दिले आहेत. पुढील काही उदाहरणं. मराठी यावणी शब्द अशा क्रमाने आलेले आहेत. म्हणजे पहिल्याने मराठी, नंतरचा शब्द हा फारसी किंवा यवणी असा शब्द आहे. राजपुत्र हा मराठी आहे, त्याला शहाजादा, पंडित, काजी, भट, मुल्ला, अग्निचूर्ण, दारू, दुर्ग, किल्ला इत्यादी. मात्र हा प्रयत्न फारसा फलद्रूप न होता मराठीतील फारसीचे प्रमाण वाढतच गेले. अर्वाचीन काळात माधव जुलियन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ही भाषा शुद्धीचे प्रयत्न केले. त्यांनाही फारसे यश आलेले नाही. कारण भाषा ही एक सामाजिक संस्था असते, ती एका व्यक्तीच्या आदेशाने प्रयत्नाने बदलू शकत नाही. मग आपण भाषेच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. भाषा ही समाजाची मान्यता आहे. जोपर्यंत समाजामध्ये तो शब्द मान्य केला जात नाही तोपर्यंत त्याला भाषेचा दर्जा प्राप्त होत नाही. आणि म्हणून एक भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. म्हणजे समाज जोपर्यंत त्याला बदलायला तयार नाही तोपर्यंत एका व्यक्तीच्या किंवा एका संस्थेच्या आदेशाने ती बदलू शकत नाही. पेशवे दप्तरातील मराठी भाषेचं स्वरूप या गंभ ग्रामोपाध्याय आणि मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप डॉक्टर युमो पठाण यांच्या ग्रंथातून आपणास फारसी मराठी शब्द तपासून पाहता येतात. फारसीतील अनेक शब्द मराठीत स्थिर झाले. उच्चार, वाक्प्रचार, शब्दसिद्धी यावरून फारसीचा प्रभाव जाणवतो. त्या प्रभावाचे काही विशेष आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. फारसीमुळे मराठीवर अंत्य अचा तोकडा उच्चार रूढ झाला. उदाहरणार्थ डुल्लत, दुर्लभ. मराठीतील कंठ उच्चार संस्कृतमध्ये कंठ उच्चाराप्रमाणेच आहेत, पण काफर, तनखा इत्यादी शब्दांच्या उच्चारामुळे क आणि ख यांच्या घशातून उच्चारलेल्या विशिष्ट कंठ उच्चाराला प्राकृतात लोप पावलेली व्यंजनांती उच्चार पद्धती पुन्हा रूढ झाली. उदाहरणार्थ किंचित, उपांत्य. आचे स्वर अ मध्ये रूपांतर झाले, जसे रजई, रजी, रजाई, रजई. शब्दाच्या आरंभी आ पुढे जोडाक्षर व दीर्घाक्षर आल्यास त्याचा अ बनतो, जसे आब्रू, अब्रू, चालाक, चलाक. नंतर ह्रस्व पूर्वी ई आल्यास अ बनतो, जसे आशिक, आशक. नंतर दीर्घाक्षर आल्यास ई होतो, जसे इमान, इमान, कबिला, कबिला. म्हणजे अशा पद्धतीनं तुहमत, तोहरम, मुहुरम, मोहरम. स्वरभक्तीची उदाहरणं काही कद्र, कदर, नर्म, नरम. काही शब्दात मुळात द्वित्व नाहीसे होते. उदाहरणार्थ कव्वाली, कव्वाली, तालुक, तालुका. या उलट काही शब्दात नव्याने द्वित्व येते. उदाहरणार्थ अक्कल, अक्कल. म्हणजे दुसरा शब्द जो आहे तो मराठीतला आहे आणि पहिला शब्द हा फारसीतला आहे. तालुक, तालुका. अस्सल, अस्ल, अस्सल. वर्ण विपर्यासाची उदाहरणं आहेत. अनामत, अनामत, अमानत, अनामत, क्लुप्त, कुलूप. अशी विविध उच्चार फारसीत आहेत. त्यामुळे मराठीत दंत्य तालव्य उच्चाराचा परिणाम झाला. जाल, जे, ज्वार, जो या 4 उच्चारणाचा दंत तालव्य प्रभाव होईल. फारसीची ही उच्चार प्रक्रिया पाहिल्यास आपण त्याच्या प्रत्यय प्रक्रिया आणि काही व्याकरणी विशेष पाहू. आण अथवा आणि प्रत्यय लागून अनेक वचन सिद्ध झाले, जसे कारकुनी, खोताणी, देशमुखा इत्यादी. रा फारसी प्रत्ययावरून मराठीत द्वितीय विभक्तीचा ला प्रत्यय आला असावा असे मत विकाराद्वारे मांडतात. दर, बे, सवय, नजीक, अखेर, ऐवजी, खेरीज, तह, तर्फे इत्यादी फारसी शब्दयोगी अवयव मराठीत आले. फारसी धातूपासून क्रियापदे आली, जशी नवाज, नवाजणे, गुजर, गुजरणे. तसेच फारसी नामापासून क्रियापदे आली, जसे नक्कल, नक्कलणे, आजमा, आजमावणे.
तर दिलासा देणे, गुमान झाले, मुजरा देणे इत्यादी क्रियापद तयार होते. सबब, व, अगर, लेखी अशी उभयान्वयी अवयव आले. शाब्बास, काशी, अफसो, खबरदार असे उद्गारवाचक, अव्ययी, हजर, अव्ययी, निमे, हमेशा, राजरोज अशी विशेषणाने क्रियाविशेषणे मराठीत आली. विशेषणानंतर विशेषणे वापरण्याची लकब मराठीत फारसीतून आली आहेत. उदाहरणार्थ घोडा अरबी, माणसे चार, माहे जोन म्हणजे हे क्रियाविशेषणे मराठीत आलेले आहेत. शब्दसिद्धीतून फारसी शब्द मराठीत आल्याचे दिसतात. ई, गिरी, बाद, नामा, खाना, शीर, दान, दानी, स्थान हे प्रत्यय जोडले जातात. वान, गी, बंदी, वंत असे विविध प्रत्यय मराठीत येऊन त्यापासून अनुक्रमे शीतलाई, शिपाईगिरी, हैदराबाद, तहनामा, जनानखाना, कायदेशीर, जीपदान, फुलदानी, हिंदुस्तान, जमीन की, दयावान, पोटगी, जमावबंदी, गरजवंत असे विविध शब्द सिद्ध झाले. फारसी शब्दांच्या अर्थस्पष्टतेसाठी मराठी शब्द जोडण्याची लकब निर्माण झाली. उदाहरणार्थ कागदपत्र, दंगा मस्ती, मेवा मिठाई, शेत जमीन, अक्कल बुद्धी. सामासिक शब्दात फारसी शब्दांचा वापर सुरू झाला. उदाहरणार्थ फारसी, फारसी, अर्धदस्त, जनानखाना, पाकिस्तान, कागदपत्र. मराठी वाक्यरचनेत प्रयोग घडू लागले. उदाहरणार्थ याद दंत, याद राखणे, उडी खाणे, शपथ खाणे, कसम खुर्दण म्हणजे शपथ खाणे असे अनेक वाक्प्रचार स्वीकार मराठीने केला. दौलत जादा करणे, नजराणा देणे, मुलगिरी जाणे, हजेरी घेणे, शाबासकी देणे, डेरा देणे, शह देणे, खलबत करणे, नगारा करणे इत्यादी. जानराव, सुलतान, बाजीराव, शहाजी असे विशेष नामे, सौदागर, सराफ, फडणवीस अशी आडनावे फारसीमुळे मराठीत रूढ झालेली आहेत. संपूर्ण नाव लिहिण्याची प्रथा फारसीतून मराठीत आली. तसेच विशेष नामाच्या शेवटी बहुनामात जी हा प्रत्यय सुद्धा कृष्णाजी, बिन म्हणजे अंबाजी घोरपडे. मराठी भाषेत शेकडो शब्द फारसीतून आले आहेत. आजही त्यांचे मराठीतील प्रमाण जवळपास 3% आहे. बाप, मिळकत, दानत, सरकार, इमान, तारीख, खबर, वजीर, पेशा, मुजाहिरा, रास, जमीन, तजबीर, फौज, बारगीर, शिलेदार, पागा, लष्कर, स्वार, गोलंदाज, जीन, तोप, शमशेर, तंबू, लगाम, जंजिरा, खंदक, बुरुज, चौथरा, किल्ला, जिना, दिनवानखाना, गच्ची, जगा, झबले, विजा, तुमान, पगडी, मखमल, चादर, रजे असे अनेक शब्द आजही आपल्याला दिसतात. त्याचबरोबर पलंग, पांदान, अगरबत्ती, अंगूर, खसखस, पिस्ता, बदाम, अप्पू, डब, ढोल, तबला, दिलरुबा, नगारा, नौबत, शहनाई, जलसा, मैफिल, दौलत, शाही, कलम, लखोटा असे विपुल शब्द फारसीतून मराठीत आले. बहामनी काळातील मराठीवर फारसीचा प्रभाव पाहता विकार राजवाडे यांनी भ्रष्टपणाची कमाल झाली असे म्हटले आहे. मात्र मराठीने हे आक्रमण यशस्वीरित्या पचवले. काही शब्द व कत्तलीची रात्र, मोगलाई, हल्लाघरची गाय, दर्या में खसखस, बाप से बेटा सबाई, बुढ़ी गोडी, लाल लगाम, मिया मुठ्ठीभर, दाढी हातभर, बचेंगे तो और भी लढेंगे असे अनेक वाक्प्रयोग व मराठी म्हणीत आजही रूढ झाले आहेत. जिल्हा, तालुका, कसबा, पेठ, शहर, सुभा, प्रदेश, विभागाची नामे फारशी आहेत. तसेच मराठीमध्ये खावंदे, स्वामी, आर्जव, हेतू, खुशामत, मुद्दाम केलेली स्तुती, जबरदस्त, वर हात ज्याचा आहे असा, दिलगिरी, असंतुष्ट, सुमार, गणना, हरामखोर, निषिद्ध खाणारा असे काही फारसी शब्द विशिष्ट शब्द सांगतात. फारसी, अरबी, तुर्की या भाषेच्या आफ्रो ओशियानी या भौगोलिक नामाने सुद्धा होमेटिक, सेमिस्टिक अशा भाषाकुलांच्या नावाने ओळखल्या जातात. फारसी भाषेचा मराठीवरील प्रभाव आपण पाहिला. अरबी भाषेतून काही पुढील मराठी शब्दही आलेले आहेत. इमान, गनीम, जवाईर, जिन्सा, तगादा, देखील, फकीर, मामला, सदर, हुजूर, हुद्दा इत्यादी. मराठीतील तुर्की शब्द एल्गार, खोत म्हणजे गावाचा अधिकारी असे काही शब्द हे मराठीत रूढ झालेले आपल्याला सांगता येते. तर या पद्धतीनं फारसीचा खूप मोठा प्रभाव हा आपल्याला मराठी भाषेवर झालेला दिसतो. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे द्रविडी भाषांचा प्रभाव. द्रविडी भाषा गटात कानडी बरोबरच तेलुगू, तमिळ या भाषा येतात. मल्याळम ही द्रविडी गटातील भाषा मानतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांच्या सांस्कृतिक आणि भाषिक देवाणघेवाणीत प्राचीन मराठी आहे. दक्षिणेकडील पांड्य आणि आर्य
यांच्या संपर्क 3ऱ्या शतकात आला आणि त्यामुळे मराठी भाषा आणि द्रविड भाषा यांचा संबंध 1800 वर्षाहून अधिक जुना आहे. आणि त्यामुळे मराठी भाषा द्रविड भाषा यांचा संबंध 1800 वर्ष अधिक जुना आहे. तमिळ भाषेसंबंधी विश्वनाथ खैरे यांनी विशेष अभ्यास केला आहे. त्यांनी समंत संस्कृत, मराठी, तमिळ अभेदाचे सूत्र ठेवून द्रविड महाराष्ट्र मराठी भाषेचे मूळ अडगुड मडगुड म्हणजे वडिलांच्या बोलीचालीच्या मराठीचा मागोवा या 3 पुस्तकातून अनेक मराठी शब्दांचे स्वनसाम्य तमिळ शब्दांशी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिरुपती, विठोबा, खंडोबा, तुळजापूरचे भवानी हे दैवत आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या तिन्ही प्रदेशात पूज्यस्थानी आहेत. आणि द्रविडी भाषांचा मराठीवरील प्रभाव आपणास पुढील निरीक्षणातून व्यक्त करता येतो. ट, ठ, ड, ढ, न, ळ हे मूर्धन्य उच्चार, तसेच च, छ, ज, झ हे दंत तालव्य उच्चार म्हणजे वर्ण मराठीने द्रविडी भाषेतून घेतलेले आहेत असं डॉक्टर कॉल्डवेलच्या मते. यादव मराठीत उकाराचे प्राबल्य द्राविडी संपर्काचा परिणाम आहे. वर्तमान काळी आर्य भारतीय भाषांचा शब्दांची लकब द्रविडी भाषेतून आली. मराठीमध्ये अनेक द्रविडी शब्द आल्याने आर्य द्रविडी अशी काही सामासिक शब्द मराठीने निर्माण केले. मराठी आणि तमिळी भाषेतील स्वर भाषेमध्येही साम्य आढळते. एकूण सीमा प्रदेशामधील लगतच्या शेजार भाषा म्हणून कानडी, तेलुगू, तमिळ या द्रविडी भाषांचा संपर्क व संस्कार मराठीवर होणे अपरिहार्य आहे. असले तरी केवळ काही शब्दांचा स्वीकार व काही उच्चार या पलीकडे द्राविडी भाषांचा मराठी भाषेवर फारसा प्रभाव पडलेला नाही. तेलुगू भाषा 9व्या शतकात उदयास आली. इसवी सन 1300 मध्ये तेलुगू भाषेत पंडिताराध्य चरित्र या नावाचा ग्रंथ लिहिलेला आढळतो. या ग्रंथात काही मराठी गाणी आहेत. यावरून यादवकालीन मराठी व तेलुगूचा संपर्क आला असावा असे वाटते. नाल, टाळे, तोप, गदारोळ, जाडी, शिकेकाई, मुंडे, एकवंडी, बुरी, अनारासा, गजरा, ताळा इत्यादी तेलुगू शब्द मराठी भाषेत आले आहेत. एकंदरीत तेलुगू भाषेचा दृश्य परिणाम काही शब्द आदानाच्या पलीकडे नाहीत. महाराष्ट्र शब्दकोशावरून 25 शब्द तमिळीतून मराठीत आल्याचे दिसते. बहुतांश शब्दांचा उपयोग प्रादेशिक स्वरूपाचा आहे. मलई, टेंगूड, मांजरपाट, सार, चाटी, अलीकडे, येल, भिडी, हळहळ, ईश्य, अय्या, वानर असे शब्द तामिळमधून मराठीत आले. औत म्हणजे जोडाची गाडी हा शेतातील शब्द तामिळी उत्पत्तीपासून आला असावा. मराठी भाषकांचा संबंध तंजावरमुळे इसवी सन 1634 पासून अधिकारात येऊ लागला. मात्र केवळ काही शब्द मराठीने तामिळ भाषेतून स्वीकारलेले दिसतात. एकंदरीत द्रविडी भाषांपैकी कानडी भाषेचा प्रभाव अधिक मराठीवर झालेला आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला द्रविडी भाषेच्या काही गोष्टी ह्या आपल्याला सांगता येऊ शकतात. त्यानंतर आपण येतो मराठी आणि हिंदी या शेवटच्या घटकाकडे. मराठीचा उद्भव महाराष्ट्रीय अपभ्रंशापासून तर हिंदीचा सौरक्षणी तसेच अर्धमागधी अपभ्रंशापासून झालेला आहे. अगदी नामदेवाच्या काळापासून हिंदीचा मराठीशी संबंध आलेला आहे. बहुतेक मराठी संतांनी हिंदीतून रचना केलेल्या आहेत. धार्मिक कारणामुळे, राजकीय कारणामुळे हिंदीचा मध्ययुगापासून आज तागायत मराठीशी सहवास घडलेला आहे. यात चित्रपटांचे कारण स्पष्ट आहे. त्यामुळे मराठीवरील हिंदीचा प्रभाव लक्षात घेण्यासारखा परिणाम आहे. परंतु हा परिणाम स्वन उच्चारणाच्या बाबतीत फारसा झालेला नाही. बरेच असे ऋण शब्द काही व्याकरणिक वैशिष्ट्य सांगतो परिणाम दिसून येतो. तथापि हेही लक्षात येते की कन्नड आणि फारसी इतका हा परिणाम विस्तृत नाही. तरीही खोलात जाऊन त्याच्या परिणामाची भाषाशास्त्रीय चिकित्सा होणे गरजेचं आहे. आता हिंदीतील काही शब्द हे मराठीत आलेले आहेत. हिंदीतील ऋण शब्द समारंभ, संपन्न झाला म्हणजे साजरा किंवा संपन्न या दोन्ही अर्थी संदर्भाप्रमाणे. धन्यवाद, आभारी आहे, योगदान, सहभाग किंवा या अर्थी. घेराव वरून अलीकडे घेराव, रहदारी, ठप्प,
जी हा निपात शिवाजी महाराजांच्या काळापासून होता, परंतु आज तो यशवंतरावजी चव्हाण अशा आदरार्थी प्रयोगातून पुन्हा रूढमूळ झाला आहे. कुमारी सौच्या ऐवजी श्रीमती शब्दप्रयोग, माननीयाच्या ऐवजी मान्यवरांचा अधिक प्रमाणात प्रयोग, सबकुच अत्रे यासारखे प्रयोग, कक्ष, खोली, भाई, भैया, स्वर्गीय, पहाडासारखा, स्थानिक ऐवजी स्थानीय, संगीतातील सात संगत, चुस्त, मिंड, ठहराव, बैठक, मोडणा, मुडी यासारखे काही शब्द हिंदीतून मराठीत आलेले आहेत. लक्षात घेण्याचे बाब म्हणजे की मराठीत बरेच असे फारसी शब्द हिंदीच्या माध्यमातून व विशेषतः हिंदुस्थानी, हिंदी उर्दू मिश्रित असे हिंदीचे रूप यातून आलेले आहेत. दुसरे असे की मराठीवरील दख्खनी हिंदीचा प्रभाव अधिक आहे. दख्खनी हिंदी व मराठी या संबंधावर श्री देवीसिंग चव्हाण यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी दख्खनी हिंदीतून मराठीत आलेल्या काही शब्दांची यादीच दिली आहे. उदाहरणार्थ फजिती, हौस, मजुरी, खिरी, बेफाम, तसदीद, जिन्नस इत्यादी वस्तू शब्द फारसी आहेत. त्यात स्वन परिवर्तन होऊन दख्खनी हिंदीतून ते मराठीत आले असावेत असे त्यांचे मत आहे. त्यांनी आर्य भारतीय प्रत्यय लावून शब्द घेऊन नवीन शब्द घडविण्याचे कसब हिंदीनी दख्खनी हिंदीत कसे आहे ते दर्शविले. उदाहरणार्थ बाहेर, ख्याली दोन्ही शब्द फारसी आहेत, पण अद्भुत अर्थछटा हिंदीतही नाही, फारसीतही नाही. इलाज, उपाय, खेळत माशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, मगनमस्त, मोलमजुरी, रीतिरिवाज, वेळ वखत इत्यादी शब्दांचे श्रेय दख्खनी हिंदीलाच देणे कितपत शास्त्रोक्त याचा विचार होणे आवश्यक आहे. मात्री पटवर्धन यांनी बरेच शब्द फारसी मिश्रित मानलेत. दख्खनी हिंदीतून काही म्हणी मराठीत रूढ झाले आहेत, त्यांनी दाखवलेले आहेत. मिया मुठ्ठीभर दाढी हातभर, चोर तो चोर वर सिरजोर, एक नूर आदमी 10 नूर कपडा, हजीर तो वजीर, चुकला फकीर, मशिदीत सापडायचा, बळा घर पोकळ वासा या म्हणी दृष्टिक्षेप टाकल्यास त्यात मराठी कशी बेमालूमपणे मिसळून गेली हे लक्षात येते. वन चंगात, कटर में गंगा, बडा घर पोकळ वासा या म्हणी मराठीत आहेत. गड्याचा घोट घेणे हा वाक्प्रचार गेला घोटपणे हिंदी मोहऱ्यावरून आला. हिंदीतून घूट आणि घोट वरून घोट हे नाव मराठीत आले. उल्लू या शब्दाचा मोहरा मराठीत आला आहे. खून चढणे हा वाक्प्रचार खून सवार होणे यावरून आला. बाता मारणे हा नवीन वाक्प्रचार मराठीने हिंदीवरून बनवला. अंदर की बात सरळच प्रयोग आले आणि या पद्धतीचे या व अशा अनेक प्रयोगांबद्दल खूप तक्रारी सूर ऐकू येतात. क्षीरसागर, अवावर्टी अधिकांनी ही तक्रार नोंदवली, पण भाषिकांच्या विकासाच्या तत्वानुसार पाहिल्यास त्यात बऱ्याच तक्रारी पचवता येतील. हिंदीचा प्रभाव हा प्रत्ययही होत राहणार आहे. मराठीने आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन तो प्रभाव पचवणे आवश्यक आहे, नवे अटळ आहे. तर अशा पद्धतीनं हिंदीतील आपल्याला काही प्रभाव मराठीवर कसा झालेला आहे ते आपण थोडक्यात पाहिलं. म्हणजे मराठीवरील संस्कृत, फारसी, द्रविडी आणि हिंदीचा प्रभाव कसा आहे ते आपण या ठिकाणी विस्ताराने पाहिलेलं आहे. पुढच्या व्याख्यानात, शेवटच्या व्याख्यानामध्ये इंग्लिश व अन्य युरोपियन भाषांचा अगदी थोडक्यात धावता आढावा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे आपला सत्र 6चा मराठीचा भाषिक अभ्यास हा अभ्यासक्रम पूर्ण होईल.